नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। काल रात्री पुणे रेल्वे स्टेशन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ही घटना घडताच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला घटनास्थळीच अटक केली आहे। या घटनेनंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केले। कार्यकर्त्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिषेक केला आणि हे आंदोलन काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते यांनी माध्यमांसमोर येऊन या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली। पोलिसांनी आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनं शहरात एकच खळबळ उडालेली असून विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट आहे का? सूरज शुक्ला वय वर्ष 32 हा इसम काल संध्याकाळी या ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावरती आहे अशा प्रकारचा कॉल आम्हाला प्राप्त झालेला होता। त्यानंतर लगेचच कॉप्स 24चे जवान या ठिकाणी पोहोचले आणि सदर इसमाला पोलिसांनी त्याच्याकडे असलेल्या शस्त्रासह ताब्यात घेतलेलं होतं। कालच रात्री त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यावरती शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची पूर्ण आम्ही चौकशी करत आहोत। थोडासा त्याच्याकडे प्रायमरी इन्क्वायरी आम्ही केलेली होती। फॅमिली थोडासा डिस्टर्ब आहे। त्याच्या बहिणीचे निधन झाल्यामुळे गेल्या 3 महिन्यापासून अशा प्रकारचं वर्तन करतो आहे असं त्याच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं आहे। परंतु त्याच्याकडे अन्य काय रॅडिकल मुवमेंट आहे का किंवा अन्य काही इतर गोष्टी आहेत का जे आता अरविंद शिंदे यांनी सांगितलेलं आहे, त्याबाबत आज आम्ही त्याची पोलीस कस्टडी घेऊ आणि पुढची कारवाई करू। त्याच्याकडे साधारणपणे 8 ते 10 पुस्तकं सापडलेली आहेत। ती साधारणपणे रेल्वे प्लॅटफॉर्मवरती वगैरे जी मिळतात, जीवन कसं जगावं किंवा संस्कृती धर्म याच्या संदर्भातली पुस्तकं आहेत। तो कुंभमेळ्याला सुद्धा गेलेला होता, रुद्राक्ष विकायचा असंही तो सांगतो आहे। त्याच्या बोलण्यात अजून असंबद्धता आहे आणि त्यांनी वाई कुठून आलं त्याकडे त्यांनी ते वाई येथून विकत घेतलेलं होतं आणि नारळ सोलण्यासाठी ते विकत घेतलेलं होतं असं सांगितलेलं आहे त्यांनी। वाईला कशासाठी गेला होता? वाईला कशासाठी गेला होता का वाईवरून? वाईला तो देवदर्शनासाठी गेलेला होता। तो गेले 3 महिन्यापासून विविध ठिकाणी देवदर्शन करत आहे आणि रुद्राक्ष विकणे आणि देवदर्शन करणे असं त्याचं प्राथमिक दिसतंय। पुण्यात तो राहायला आहे। त्याची पत्नी IT मध्ये कामाला होती। ती गेल्या 4-5 दिवसापासून ती गावी गेलेली आहे। हाही तिच्यासोबत जाणार होता, परंतु तो कधी त्याच्या मुडी स्वभावामुळं तो गेलेला नाही। सर लष्करी गीत गातो, लष्कराचे कपडे सुद्धा नेमकं काय? नाही, मला त्याबाबत माहिती नाही। पुढील तपासात अद्यापर्यंत त्याच्यावरती क्रियास गुन्हे दिसत नाहीयेत। तो मूळचा वाराणसीचा आहे। या दरम्यान तो कुठल्या संस्थेला भेट दिली, कुठल्या शिबिराला भेट दिली, कुठे ब्रेन वॉशिंग झालं त्याचा मोबाईल ताब्यात आहे। त्यांनी काय घेतलेलं होतं, ड्रिंक किंवा काय नशा केलेली होती? नशेच्या स्वरूपात काय केलंय वगैरे नशेत असतं दिसत। तो मनोरुग्ण वगैरे असं म्हणतात, खरंच मनोरुग्ण आहे का? नाही, मनोरुग्ण आहे का नाही आता आपण ठरवू शकणार नाही, पण त्याच्या बोलण्यात विसंगती येते हे मात्र नक्की। म्हणजे ठरवून केलं त्यांनी ते तपासात निश्चित होईल काय केलं। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।